नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रसरशीत भरपूर लेयर असणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी बालुशाहीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम बालुशाही बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 4 वाटी मैदा, 2 वाटी साखर, 1 वाटी दही, 1 वाटी साजूक तूप, 1 चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर। मैदा चाळून झालेला आहे। आता यामध्ये थोडं थोडं तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, तुपाचं अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे। छान याचा गोळा तयार होतोय। आता आपल्याला याच्यामध्ये दही घालून पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। अजिबात आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही। अगदी 10 ते 15 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे बालुशाही छान रसरशीत आणि त्याला भरपूर अशा लेयर सुटतात। आणि हे पीठ बघा, घट्टच आपल्याला मळायचं आहे अशा प्रकारे। आता हे एका बाउल मध्ये आपण 5 ते 10 मिनिटं असंच ठेवून देऊया। पीठ आपलं मुरत आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया। साखरेचा पाक तयार करण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे। त्यामध्ये 2 वाटी साखर घालूया आणि 1 वाटी पाणी घालूया। हे फुल आचेवरती साखर वितळवून आपल्याला पाक तयार करायचा आहे। जसं आपण गुलाबजाम बनवण्यासाठी पाक तयार करतो अगदी तसाच करायचा आहे। त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं केशर घालूया। केशर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। साखर विरघळलेली आहे। साखर विरघळल्यानंतर ही आपल्याला 2 मिनिटं गॅस चालूच ठेवायचा। 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि या पाकामध्ये आपण आता थोडंसं लिंबू पिळूया, म्हणजे पाकाची साखर बनत नाही, पाक तसाच्या तसा राहतो। आपला पाक तयार झालेला आहे, तो थंड होऊन देऊया। तोपर्यंत आपण आता बालुशाही बनवून घेऊया। बघा, या पिठामध्ये अगदी पेढ्याच्या आकाराचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि थोडा प्रेस करून मध्ये एक होल पाडायचा। अशा प्रकारे आपल्याला ह्या बालुशाही तयार करायच्या आहेत। बालुशाही सर्व तयार झालेल्या आहेत। आता आपण गॅसवरती तेलामध्ये ह्या तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि तेल सुद्धा जास्त गरम नसलं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये एकदम स्लो गॅसवरती आपल्याला ह्या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं बालुशाही तळायला वेळ द्यायचा, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात। आतून एकदम व्यवस्थित तळल्या जातात, अजिबात कच्च्या राहत नाहीत। हे बघा, 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। दोन्ही साईडने व्यवस्थित अगदी पलटी मारून आपल्याला हे साईडने तळून घेतलेले आहेत। गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण ह्या काढून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व बालुशाही तळून घेतलेल्या आहेत। आता बालुशाही आणि पाक आपलं दोन्ही थंड झालेलं आहे। आता आपण पाकामध्ये एक एक बालुशाही घालून दोन्ही साईडने पलटी मारून त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित एकदम 1 मिनिट भर ठेवायचा आणि लगेच मध्ये काढून घ्यायचा। मस्त अशा आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत। रसरशीत, खुसखुशीत, भरपूर लेयर असणाऱ्या अशा आपले बालुशाही तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।